भाजपला इकडे जळगावमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली। त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। भाजपनं तिकीट कापलं, त्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत आणि त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरेंच्या पक्षाच्या संपर्कात आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत करण पवार सुद्धा उपस्थित होते। ते जळगावमध्ये मवियाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुरक्षित नसल्याचा दावा भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी केलाय। मात्र उन्मेष पाटील यांच्याबाबत उद्याच कळेल असं विधान राऊतांनी केलंय। राऊतांच्या भेटीनंतर आता उन्मेष पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे आता जळगावमध्ये काय नेमकी राजकीय गणित घडतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पाटील यांच्याबाबत उद्या निर्णय होईल असं राऊत म्हणाले। फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे। आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकाऱ्यांशी कायम चर्चा होतात। त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। उद्धव जी के साथ में सुरक्षित नहीं है। आपके माध्यम से आह्वान कर रहा हूं कि वो आइडियोलॉजी आपको बीजेपी में मिलेगी, वो आइडियोलॉजी आपको नरेंद्र मोदी और अमित शाह जी में मिलेगी, योगी बाबा में मिलेगी। इसलिए अब उद्धव जी के साथ कांग्रेस वाली उद्धव जी जो अंबेडकर जी को 2 बार हरा चुकी है, जो राम जी के अस्तित्व को नकार चुकी है, उसके साथ रहने से कोई काम नहीं। तुम्हें उनकी तो अब देखना, चुनाव आते आते नेता उधर रह जाएंगे और कार्यकर्ता बीजेपी में आ जाएगा। ते अस्वस्थ आहे, ते नक्कीच ते भेटले, चर्चा झाली। आता ते बांधलेले उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल।